पेठ से आगे हम निकलते हैं तो ये नदी दिखती है। या नदीचं नाव मी कालच वाचलं आणि हा कचरा पाहिजे, ही नदी, हा कचरा, अरे बापरे। अशाने आपल्या नद्या कशा काय जिवंत राहतील? ज्या नद्यांमुळं आपलं जीवन आहे, समुद्राचं पाणी तर आपल्या काही उपयोगाचं नाही, पण ज्या नद्यांमुळं आपलं जीवन आहे, ज्याला आपण शहराची जीवनवाहिनी, जीवनरेखा नद्यांना असं म्हणत असतो, जशी गंगा उत्तर भारतातली जीवनरेखा, गोदावरी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली जीवनरेखा। गुड मॉर्निंग, सुप्रभात सभी दोस्तों का। आज 10 दिसंबर हमारा 15वां दिन राइड का। अयोध्या टू श्रीलंका इस राइड में हम 14वें दिन रुके थे नायडू पेटा के इस लॉज में। छोटा सा कमरा मिला था, 350 रुपये का था। इस रूम से अभी हम जा रहे हैं आगे चेन्नई की तरफ, जो 111 किलोमीटर कंप्लीट यहाँ से। अयोध्या टू श्रीलंका ये जो यात्रा मैं कर रहा हूँ साइकिल पे, उस पर कल मुझे बहुत सारे दिक्कतों का सामना करना पड़ा। बहुत सारा सामान मेरा गीला हो गया था। ॲक्च्युली जी माझी फ्लाईट आहे ती 16 तारखेला आहे बुधवारी, आणि मला काही करून सोमवारी परत चेन्नईला येणंच आहे का, कारण की RT-PCR टेस्ट करणं, सायकल बॉक्समध्ये पॅक करणं, मनी करन्सी एक्सचेंज करून घेणं, जे डॉलर्स मला घेऊन श्रीलंकेला जावं लागेल ते, त्याच्यासाठी मला किमान 2 दिवस तरी आधी चेन्नईला हजर राहणं गरजेचं आहे, या सर्व बाबी पूर्तता करण्यासाठी। आणि आज आहे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार म्हणजे 4 दिवस। तर कसं करावं, काय प्लॅन करावा, कारण की अजून इथून 550 किलोमीटर रामेश्वरम आहे, आणि परत तिथून चेन्नईला येणं थोडं अवघड वाटतंय मला। तर त्याच्यामुळं काहीतरी प्लॅन करू आपण, ऑन द वे तो डिस्कस करू। तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर नवीन असाल, अयोध्या टू श्रीलंका ही सिरीज पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपलं चॅनल जग व्हेंचर्स। तर चला सुरू करूया 15 दिवसाचा आपला सफर। आणि 1 किलोमीटर बाहेर येऊन आपण लागलोय आता चेन्नई हायवेला। सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे, पण ढग मात्र अजूनही भरून आलेले आहे। काल जे आपण चेन्नईला जाणार होतो ते नाही जाऊ शकलो का, कारण की ब्लँकेट माझं ओलं झालं होतं, सायकलला खूप असं जड वाटत होतं, वाळू अशी चेनमध्ये अटकलेली होती, त्याच्यामुळे मी थांबलं। म्हटलं रात्री परत काय प्रॉब्लेम झाला तर अजून मोठा प्रॉब्लेम नको व्हायला, त्याच्यामुळं चेन्नईला आज आपण जातो। ॲक्च्युली 2 दिवस मी लेट पोहोचू राहिलो माझ्या प्लॅननुसार। आज म्हणजे चेन्नईला पोहोचू, तिथून जे रामेश्वरमचं लोकेशन आहे ते 550 किलोमीटर आहे, आणि 550 किलोमीटर आपण 180च्या स्पीडने जरी म्हटलं तरी 3 दिवस लागतील आपल्याला। आज शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, आणि परत मग रामेश्वरममधून बसमध्ये बाईक टाकून चेन्नईला आणणं म्हणजे 1 दिवस। मंगळवारी आपण दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत पोहोचू, आणि बुधवारी फ्लाईट आहे। पण एका दिवसात सर्व मॅनेज नाही करता येणार, कारण की RT-PCR टेस्ट करावं लागणार आहे, करन्सी मला एक्सचेंज करून घ्यावं लागणार आहे, डॉलर घ्यावे लागणार आहे, सायकल महत्त्वाचं बॉक्समध्ये पॅक करून घ्यावं लागणार आहे। त्याच्यासाठी किमान 2 दिवस तरी वेळ पाहिजे मला। त्याच्यामुळं मला तरी वाटतंय का चेन्नईपर्यंत राईड करावा, आणि नंतर मी जाऊन रामेश्वरमचं दर्शन घेऊन मग श्रीलंकेला जावं। जायचं होतं रामेश्वरमपर्यंत, परंतु दिवस कमी पडतंय आपल्याला, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही। मैंने रात भर बहुत सोचा दोस्तों कि रामेश्वरम मेरा जाके वापस चेन्नई आना होगा क्या साइकिल पे, तो बहुत मुश्किल लग रहा है मुझे। जर तीच फ्लाईट माझी शनिवारी रविवारी असती तर इझी आपली राईड झाली असती, परंतु नाही होऊ शकणार, दिवस कमी पड़ता है। अयोध्या टू श्रीलंका का 15वें दिन का सफ़र आप देख रहे हैं। नायडू पेटा से निकले हम, तर आज भारतातला आपल्या या अयोध्या ते श्रीलंका राईडचा शेवटचाच दिवस राहील असं वाटतं मला। चेन्नई इथून आता 80 किलोमीटर राहिले। अयोध्या ते श्रीलंका ही सायकलवर राईड करण्याचा हेतू काय? इथं आपण बसनी, ट्रेननी, कारनी करू शकतो, मग सायकलवर का? याचा सर्वात मोठा उद्देश असा की सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन लोकांमध्ये मिळावं, लोकांमध्ये सायकलविषयी जागरूकता निर्माण व्हावी। ह्या ज्या हायवेवर मी चाललेलो आहे त्याला जसे 3 पट्टे, हे बघा, एक ती लाईन आहे, ही लाईन आहे, आणि एक ह्या पट्ट्याकडची इकडची लाईन आहे। जे 2 व्हीलरवाले सायकलवाले त्यांना ह्या पट्ट्याच्या इकडून जावं लागतं। ते जर हायवेवर चालत असतील तर त्यांचं तर ह्या पट्ट्याच्या इकडून नसतं, नो एंट्री तिकीट। पण ट्रकवाले जर चालत असतील तर ते ओव्हरटेक करून इकडून जाऊ शकतात, पण आपण मात्र तिकडे जाऊ नाही शकतो। त्यातल्या त्यात त्या पट्ट्याच्या इकडून चालून देखील धोका तो आहेच आपल्याला, ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकवाल्यांकडून, बसवाल्यांकडून। तर माझं एकच मत आहे का सायकलिंगचे रूट
निर्माण व्हावे भारतामध्ये. ज्याप्रमाणे युरोप कंट्रीमध्ये सायकलिंगचे मोठे मोठे युरो वेलो नावाचे रूट्स तयार केलेले आहेत. कितीतरी कंट्रीजला जॉईन करणारे रूट्स येते, तर असे रूट्स देखील भारतात निर्माण व्हावे. अजून एकच माझं स्वप्न आहे का काश्मीर ते कन्याकुमारी एक सायकलचा मार्ग तयार करण्यात यावा. पूर्ण काश्मीर से लेके कन्याकुमारी तक पूरा एक सायकल का रूट होना चाहिए. प्रत्येक जणाचं एक लक्ष असतं काश्मीर ते कन्याकुमारी राईड करावं, कल एखादं आपलं किताब आपण मिळवावा. ते लक्ष साध्य करण्यासाठी त्यांना ह्या हायवेवरूनच जावं लागतं असं. तर त्याच्यासाठी एक मस्त सायकलचा रूट तयार करण्यात यावा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये सायकलिंगचे छोटे छोटे रूट शहरांना जोडणारे तरी किमान असावे असं मला वाटते. सुल्लूरपेट से आगे हम निकलते हैं तो ये नदी दिखती है. या नदीचं नाव मी कालच वाचलं, काहीतरी असं इतिहासकालीन नाव आहे नदीचं. आणि मला हे पाहून थोडं विचित्र वाटतं इथं का ह्या नदीच्या काठावर सगळा कचरा आणून टाकलेला आहे. ये नदी के किनारे पूरा कचरा शहर का लाके डाल रहे ये देखिए. आणि अजून सुद्धा घंटा गाडी उभी तिथं. आणि हा कचरा पहा इथं, ही नदी, हा कचरा आणि हा कचरा डेपतोय का हा पूर्ण. अरे बापरे, घाण वास येतोय एकदम. अशाने आपल्या नद्या कशा काय जिवंत राहतील. ज्या नद्यांमुळं आपलं जीवन आहे, समुद्राचं पाणी तर आपल्या काही उपयोगाचं नाही, पण ज्या नद्यांमुळं आपलं जीवन आहे, ज्याला आपण शहराची जीवनवाहिनी, जीवनरेखा नद्यांना असं म्हणत असतो. जशी गंगा उत्तर भारतातली जीवनरेखा, गोदावरी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली जीवनरेखा, तशी या जीवनरेखाच जर मिटत गेल्या तर त्याचा उपयोग काय होणार पुढं. याच्यासाठीच आपली राईड चालू आहे. सेव्ह फॉर आवर एनवायरनमेंट, सेव्ह फॉर आवर हेल्थ. तो नाश्ता करने के बाद हम पहुंचे ताड़ा. आप देख रहे हैं ये ताड़ा. ताड़ा जो पहले कोर्ट में सजा दी जाती थी, ताड़ा. तो मछलियाँ देखिए कैसे रास्तों पे सुखाने को रखी है. जिसको चाहिए वो ले जा सकते हैं, लेकिन साइकिल पे आना चाहिए हो. या ताड़ा गावापासूनच आपण कालहस्ती आणि तिरुपतीला जाऊ शकतो. कालहस्ती इथून माझ्या राईट साईडला पडतं 46 किलोमीटर इथून. म्हणजे असं इकडं सेंटरला येते तिरुपती आणि कालहस्ती. आणि आपण चाललो हे आउटर लाईननी, जी भारताच्या एकदम पश्चिम किनारपट्टीचा जो रस्ता आहे. आपण जर गुगलवर सर्च केलं ओंगोल टू चेन्नई, एक सरळ किनारपट्टीवरून रोड दिसेल पहा, तोच हा रोड. श्री सिटी, SRI सिटी, नव्याने वसवण्यात आलेली सिटी ती श्री बिझनेस सिटी. आणि याच्याच पुढं आपल्याला 2 किलोमीटरवर लागणार एक मोठं सरोवर. कोणतं सरोवर असेल बरं? भारतातलं सगळ्यात मोठं सरोवर चिल्का सरोवर, आणि त्याच्यानंतरचंच पुलिकत सरोवर पाहणार आहोत आपण. सर्वात मोठं सरोवर आहे पुलिकत सरोवर. देखील आपण मॅपमध्ये पाहू शकता. पुलिकत लेक हे बंगालच्या उपसागराला खेटून सगळ्यात मोठं सरोवर है. और मॉडर्न इंटीग्रेटेड चेक पोस्ट पे अभी हमारी एंट्री हुई है. मेरे लेफ्ट साइड को पूरा पुलिकत सरोवर अभी यहाँ से नहीं दिखता, लेकिन ये इंटीग्रेटेड चेक पोस्ट आपण महाराष्ट्र आणि MP बॉर्डरवर पास केलं होतं. चेन्नई बरोबर 52 किलोमीटर राहतं तेव्हाच इंटिग्रेटेड चेकपोस्ट लागतं. म्हणजे आपली 9:30 वाजेपर्यंत 50 किलोमीटरची राईड झालेली आहे आज कंप्लीट. काल 9:30पर्यंत आपले 25-30 किलोमीटरसुद्धा झालेले नव्हते, कारण की पावसाने आपल्या खेळात व्यत्यय आणलेला होता. पण तरी आपण कालचा खेळ हा 168 किलोमीटरचा खेळलेला आहे. कालचाच खेळ कंटिन्यू चालू आहे स्ट्रावावर. स्ट्रावा स्टॉप करेल मी डायरेक्ट चेन्नईमध्ये. आता ATM नहीं मिलते, थोड़ी की बोतल दोनों खाली हो गई है. वो जो टाड़ा में था वह 5 का एक केला खाया था मैं, और बचे थे 12 रुपये. 7 रुपये बचे अभी. आणि त्या 7 रुपयाचा आता उसाचा रस घेतो मी. 20 रुपये ग्लास सांगितला त्यांनी मला, पण त्याला म्हटलं ते थोडासा. छान लागली, काय करा. चेन्नईमध्येच गेल्यावर आता पैसे काढू, कारण की इंटरनेट नाही चालत आहे इथं माझं. चेन्नई अजून 30 किलोमीटर राहिले इथून. आणि ह्या शेवटच्या फायनल टप्प्यात मात्र आपल्या गिअरला प्रॉब्लेम येऊ राहिला. हे जो फ्रंटचा गिअर आहे त्याच्यातला टॉपचा गिअर हा पडतच नाही, याच्यामध्ये ऑपरेटच होत नाही. ते सेकंड गिअरवरच जातो आहे मी आता. चेन्नईत जाऊनच सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण गिअर सेटिंग चेक करून घेऊ, सर्व्हिसिंग करून घेऊ पूर्ण बाईक, जेणेकरून श्रीलंकेत काही प्रॉब्लेम नको व्हायला. वेलकम टू कुंभकोणम. चेन्नई से 30 किलोमीटर पहले पडने वाला हे गाव. कुंभकोणम नावावरून असं वाटतं का कुंभकर्णाचं काहीतरी रिलेशन असूही शकतं, सांगता येत नाही. कुंभकोणम सुरुवातीलाच एक पॉवरचं कंपनी मोठी इथं. धूर निघतोय खूप सारा मोठा इथून. डबल मास्क मी घातलेले तरी मला जाणवतंय प्रदूषण. 1 तासाची राईड आहे आपली आता ही शेवटची.
त्याच्यानंतर आपल्या बाईकचं काम करायला ठेवायचं आहे आपल्याला. अजूनही दुसऱ्याच गिअरवर चालतो. वॉल पण माझा टायरचा पडलेला आहे. पुढच्या टायरमधली हवा कमी झाली. हवा मारावी आपल्या पंपनी, तर पंपमध्ये वॉल फसलेला आहे. सर्व कामं करू चेन्नईत. ये देखिए, ये पदयात्रा शुरू इनकी विशाखापट्टनम टू सबरीमाई पदयात्रा. ये कहाँ से शुरू किया आपने पदयात्रा? विशाखापट्टनम, सबरीमाई, केरला. कितना किलोमीटर होता है? 1800 टोटल. 1800. अच्छा. आई एम फ्रॉम अयोध्या टू चेन्नई एंड देन चेन्नई टू श्रीलंका. आप दोनों जन जा रहे हैं? हाँ. और आप कहाँ से आता फिर अभी? आप कहाँ से आते हैं? मैं महाराष्ट्र से हूँ. महाराष्ट्र. मैं अयोध्या से आ रहा हूँ साइकिल. हाँ, मैं आंध्र से आई हूँ. अच्छा अच्छा. हाँ. आप कहाँ तक जा रहे हैं? हम अयोध्या से श्रीलंका जा रहे हैं. श्रीलंका. डायरेक्ट श्रीलंका का श्रीलंका यात्रा. है? हाँ इधर उधर का है. हाँ, फिर वो फ्लाइट से जाना पड़ेगा. नहीं, अब उधर से फ्लाइट से. हाँ, चेन्नई से अभी. चेन्नई. आज आखिरी दिन है मेरा. ठीक है, बेस्ट ऑफ लक. और एक रिकॉर्डिंग है. हाँ, रिकॉर्डिंग एनर्जी. गई. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र और हमारी छठी और आखरी तामिळनाडू में आप सबका स्वागत है. तामिळनाडूमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आपलं हे शेवटचं स्टेट. इथून आपण श्रीलंकेत एंटर होतो आणि त्यातली शेवटची सिटी चेन्नई. ॲक्च्युली चेन्नई अजून 15 किलोमीटर आहे, पण ते कसं आपल्या मुंबईसारखी स्थिती चेन्नईची. 10-15 किलोमीटर आधीपासूनच इतकी ट्रॅफिक लागते. आता मागं सिग्नलवर इतकी ट्रॅफिक होती. तर जाऊया चेन्नईमध्ये. मला सर्वात आधी सायकल शॉप शोधायचे जे माझी चांगली सर्व्हिसिंग करेल, सायकलची गेअर सेटिंग करेल, सायकल बॉक्स पॅकमध्ये करून देईल आणि मग नंतर आपण बाकीचे कामं करू. हे बघा, ही ट्रॅफिक पहा.